श्रीरामपूर पेटले, व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद, गुन्हेगारीचा बिमोड झालाच पाहिजे. प्रशासनाच्या दारात मृतदेह ठेवून न्यायाची हाक. 15 दिवसात 2 थरारक घटना. व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद, भावाचा अंत्यसंस्कार करणार नाही. प्रशासनाच्या दारात मृतदेह ठेवत कुटुंबाचा आक्रोश. श्रीरामपूर तणावाच्या छायेत, शहरात भीती की कायदा? पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न. श्रीरामपूर आज अक्षरशः संतापाच्या ज्वालांनी पेटले. 15 दिवसाच्या कालावधीत घडलेल्या 2 गंभीर घटनेनंतर व्यापारी वर्ग आक्रमक झालाय. गुन्हेगारीचा कायमचा बिमोड झालाच पाहिजे या मागणीसाठी बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या आंदोलनाला प्रतिसाद दिला. दरम्यान शहरात सर्वाधिक खळबळ उडवून देणारी घटना म्हणजे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घेतलेली आक्रमक भूमिका. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत माझ्या भावाचा अंत्यसंस्कार करणार नाही असा निर्धार व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यालयासमोरच मृतदेह ठेवून न्यायाची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. व्यापाऱ्यांचा आरोप आहे की शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सलग घडलेल्या गंभीर घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात असून कायदा सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी जोर धरत आहे. शहरभर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. मात्र संतप्त व्यापारी आणि नागरिकांचा एकच सवाल आहे, श्रीरामपूरला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी निर्णायक कारवाई नेमकी कधी होणार? सगळ्या गावाला माहितीये, सगळ्या गावाला हा कोण होता सगळ्याला माहितीये. कोणी येणार नाही. मी आज पण लिहून देतो, एक तर एवढेच लोक जमलेला कोणी येणार नाही. सगळ्यांची गाठ पाठवून राहिली नाव घ्यायला. कोणी असू दे. अरे नाही सांगतो भाईचा कुणा राहतो काय राहतो, कुणाला काय करणार आहे काही शकत नाही. हे पण ते पण गावातले कोणीच काय करू शकत नाही. आमच्यावर भीती, आमच्यावर डेड बॉडी पडलेली. मला बँडेज चालू तो काय म्हणतो तुला काय वाकडा करायचं कर म्हणे. वाकडा करू शकत नाही म्हणे. आता ही जी पब्लिक जमा झाली ही प्रेमापोटी जमा झालेली आहे. हो साहेब 10 किलोचं स्टँड त्याच्या तोंडावर दारू पिल्यावर उचलू शकत नाही माणूस. ड्रग्स पिल्यावर उचलतो. फोडला साहेब. अहो एखाद्याचा भाऊ जातो तर कोणाला आहे? 4-5 दिवसामध्ये वय वर्ष फक्त 35 साहेब. वय वर्ष फक्त 35. अहो मी गेलो, काय त्याला 10 वर्षाचा. मी गेलो तर मला काय म्हणे तू करणारा हा ते ऐकतच नव्हते. अहो तुम्ही साले चोरीवर जा कशावर जा धक्काबुक्की करता ते. आता याला म्हणतो तुला पाहता आलं, तुला पाहतो आमच्या बोकांनी मध्ये संरक्षण प्रदान करू द्यापासून मला पोलिसांच्या समोर पोलीस होते. व्यापाऱ्याला प्रत्येकाला तुम्ही ना बंदुकीचं लायसन दिलं पाहिजे. कस काय धंदे करायचे? उद्या या साहेबांना मारलं होतं दुकानात जाऊन मारलेलं आहे. साहेब 50 लाख रुपये टॅक्स भरत मी असतील. माझ्या भावाचा अंतिम करणारच नाही. इथं ठेवलं जाणार ते. श्वास घ्यायला नाही ठेवला, श्वास घ्यायला भांडण झालं काय म्हणजे ठरवून झालेला प्री प्लॅन आहे. मर्डर आहे, मर्डर.